नमस्कार सर्वांना, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? नयन कलाकृतीमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे बघा, मोड आलेल्या कुळथाची आमटी। ही आमटी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत, कशासोबत पण खाऊ शकता। खूप अशी छान अशी आमटी होते नी आता कसं पावसाळ्याचे दिवस आहेत ना, तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये ही माझ्या पद्धतीने तुम्ही मोड आलेल्या कुळथाची आमटी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडणार आहे। चला तर मग आम्ही ही रेसिपी कशी बनवली ते आपण पाहूयात। नमस्कार, आज बघा मी तुम्हाला मोड आलेल्या कुळथाची आमटी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे मी हुलगे घेतलेले आहेत, ह्याला हुलगे पण म्हणतात काही ठिकाणी। हे बघा मी हे कुळीत घेतलेले अर्धा वाटी, त्यानंतर मी ते 10 तास भिजत ठेवले, त्यानंतर त्याला मोड काढले। 8 तासासाठी मोड काढायला लागले मला। ते मी पडक्यात वगैरे काही कपड्यात बांधून नाही ठेवले, असेच मी ठेवले होते। आणि हे बघा चांगले असे मोड आलेले आहेत, हे बघा मस्तपैकी। या अगोदर तुम्हाला मी कुळथाची पिठी दाखवलेली आहे बनवून, त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला इत्थंभूत माहिती दिलेली आहे कुळथाची। तरी पण मी तुम्हाला सांगते, या कुळथामध्ये आहे ना भरपूर प्रमाणात असं प्रोटीन असतं आणि मोड काढल्यानंतर त्याचे सर्व जीवनसत्व आहेत ना हे दुप्पट होतात। प्रोटीन असतं याच्यामध्ये, आपले संधिवात वगैरे कमी होतो याने, कारण हे गुणाने उष्ण असतात, त्यामुळे संधिवात वगैरे कोणाला असेल तर तो कमी होतो। मधुमेहासाठी सुद्धा चांगले, हृदय यामध्ये युरिन स्टोन ज्याला असेल त्यासाठी पण हे कुळीत खूप फायदेशीर आहेत। हे बघा, आणि या पावसाळ्याच्या दिवसात किंवा थंडीच्या दिवसात आपण ह्याचं काही पदार्थ करू शकतो, कारण हे गुणाने उष्ण असल्यामुळे आपण ह्या दिवसातच करायचे आहेत, पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसामध्ये। ह्या कुळथाने आपल्याला बघा साऱ्या रेसिपी असं जास्त करता येतात, म्हणजे कसं आमटी बनवता येते, याची भाजी बनवता येते, उसळ बनवता येते। तुम्हाला जे काही पदार्थ याच्यापासून बनवता असेल ते येऊ शकतात त्याच्यामुळे। आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया, कारण हे अगोदर मी धुवून वगैरे ठेवलेले आहेत। आता पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये, साधारण बघा अर्धा इंच असं पाणी ठेवायचं आहे आपण। बघा इथे, हे बघा वरती, म्हणजे कुळथाच्या वरती। आता आपण त्यामध्ये मीठ घालून घेऊया, म्हणजे मीठ घातल्यामुळे काय होईल, सर्व त्या कुळथांना चांगलं असं मीठ लागेल व्यवस्थित। थोडंसं असं मीठ घालून घ्यायचं, जास्त नाही मीठ घालायचं। मी इथे अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यानंतर आपण झाकण लावून ठेवायचं आहे। आणि बघा मी इथे कुकरमध्ये लावणार आहे, हे बघा त्यासाठी कुकर घेतला आहे। कुकरामध्ये मी 3 ते 4 शिट्ट्या करणार आहे, कारण 4 शिट्ट्या का, कारण हे जरा शिजण्यासाठी ना थोडा वेळ लागतो, कारण थोडे गुलगे शिजायला जरा वेळ लागतो, त्यामुळे 4 शिट्ट्या तरी करायच्या आपण। चार शिट्ट्या मी करून घेत आहे। हे पहा, कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्यात आणि आता आपले कुळीत पण असे थंड झाले, तुम्हाला दाखवते। उकडत टाकलेले मी, हे बघा, बघू शकता तुम्ही, हे बघा शिजले चांगले मस्त। आता आपण बघा यातले थोडेसे कुळीत आहेत ना, आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया, म्हणजे अर्धे तरी घ्यायचे आहेत आपण कुळीत। आता आपण हे बारीक वाटून घ्यायचे आहेत, अशा प्रकारे बघा आपण मी बारीक वाटून घेतलेलं आहे। आता बघा मी गॅसवरती कढई गरम ठेवली आहे, गरम करत। कढई गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये बघा 2 चमचे तेल घालायचं आहे, मोठे 2 चमचे। आता त्यामध्ये बघा आपण अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घालूया, पाव चमचा हिंग घालायचा आहे। 2 पाकळ्या मी लसणीच्या ठेचून घेतल्या, त्या घालूया आपण। 5 ते 6 पानं कढीपत्त्याची, बारीक चिरलेला छोटा कांदा घालूया आपण। आता आपण ही खमंग फोडणी चांगली अशी परतून घ्यायची आहे तेलामध्ये व्यवस्थित अशी, बघा। आता आपण त्यामध्ये बघा पाव चमचा हळद घालूया, 2 चमचे मालवणी मसाला घालूया आपण, 1 चमचा बेडगी मसाला घालूया कलर येण्यासाठी, अर्धा चमचा इथे गरम मसाला घालूया। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता।
हे पहा मालवणी पद्धतीचं मी कांदा खोबऱ्याचं वाटण टाकत आहे. याच्यामध्ये मी लसूण आणि आलं पण टाकलेलं, त्यामुळे लसूण मी त्याच्यामध्ये थोडीच टाकली आणि आलं मी टाकलंच नाही. मग ह्याच्यामध्ये आहे म्हणून टाकलं नाही. ह्याची पण मी अपलोड केलेला आहे व्हिडिओ मी याचा मालवणी याचा वाटपाचा मोठा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे आणि छोटा व्हिडिओ पण. तुम्ही दोन्ही व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता. त्या वाटपाची लिंक तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. हे पहा तेल सुटेपर्यंत आपण चांगलं असं मिक्स करायचं आहे, म्हणजे ढवळत राहायचं आहे. हे बघा व्यवस्थित असं हे बघा तेल सुटायला पाहिजे मसाल्याला. तुम्हाला दिसत असेल तेल छान सुटलेलं आहे बघा. आता आपण त्यामध्ये बघा उकडलेले हे कुळीत घालूया. अगोदर थोडे ठेवले होते ना मी ते घालूया आणि आता आपण हे बारीक करून ठेवलेले कुळीत ते पण घालूया त्यामध्ये. आता आपण बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये जे उरलेलं त्याच्यात मी थोडंसं पाणी घालून तेही त्याच्यामध्ये घालूया. म्हणजे कसं तुम्हाला जशी आमटी पाहिजे असेल, म्हणजे घट्ट पाहिजे असेल, सैलसर पाहिजे असेल तशी तुम्ही करू शकता. हे बघा अजून ती उकळायची आहे, म्हणजे थोडी अजून परत ती घट्ट होणार. त्यामुळे मी बघा एवढ्या पद्धतीने आम्हाला एवढी पाहिजे त्यामुळे मी त्या पद्धतीत अशी ठेवलेली आहे. तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर थोडी अजून तुम्ही पाणी कमी करू शकता. अजून पातळ करायचे असेल तर तुम्ही पाणी वाढू शकता. आता आपण त्यामध्ये बघा मीठ घालूया चवीनुसार, कारण मी पहिल्यांदा कुळीत उकडताना मीठ घातलं होतं, त्यामुळे आता मी थोडं घालणार आहे मीठ. आता त्यामध्ये बघा मी 3 ते 4 कोकमं घालत आहे, कारण ह्याला कसं कुळथाला पित्त असतं थोडंसं, म्हणजे पित्तकारक असतं. म्हणजे पित्त ज्या लोकांना होतं ना त्यांच्यासाठी हे मी टाकलेलं आहे कोकम. कोकमामुळे कसं ही आपली आमटी आहे ना कुळथाची पचायला एकदम सोपी जाते सर्वांसाठी. आणि आता कसं बाहेर एकदम मस्त पाऊस पडतोय त्यामुळे अशी गरमागरम अशी ही कुळथाची आमटी तुम्ही नक्की करून बघा माझ्या पद्धतीने. हे पहा चांगली अशी उकळी यायला पाहिजे आमटीला आपल्या. मस्तपैकी अशी उकळी आली ना तर ती आमटी एकदम छान लागते एकदम. आता आपण सर्वात शेवटी त्यामध्ये कोथिंबीर घालूया. ही बघा आपली मोड आलेल्या कुळथाची आमटी मस्त तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा किती छान झाली आहे बघा. हे बघा आता मी गॅस बंद करते. आता आपण एका बाउलमध्ये ही आमटी काढून घेऊया. अशा प्रकारे बघा ही कुळथाची आमटी गरमागरम अशी सर्व करायची आहे. तुम्ही त्याचा काढा करून पण पिऊ शकता, कारण वरचं जे पाणी येतं ना गरमागरम ते कसं सर्दी खोकला ह्या पावसाच्या दिवसामध्ये कसं सर्दी खोकला हे आजार होतच असतात. पावसाच्या पाण्याने भिजून आलं की त्याला सर्दी खोकला होतो, ताप येतो. त्यासाठी हे उत्तम आहे, टॉनिक आहे. हे तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीने. अशी आमटी खूपच अशी छान आणि चविष्ट होते, खूप सुंदर लागते. मोड आलेल्या कुळथाची आमटी हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा. अजूनपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.